नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 क्लर्कचा निकाल बाकी होता. निकालासंदर्भात सर्वजण वाट बघताय. येत्या काही दिवसातच आपल्याला निकाल दिसेल अशी सचिवांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. पण या ठिकाणी अपडेट जी आहे ती नवीनच आलेली आहे आणि ती अपडेट आहे जागे संदर्भात. जागा ज्या होत्या अगोदर आपल्याला माहितच आहे की लिपिक पदाच्या जागा ह्या भरपूर प्रमाणात आलेल्या आहे आणि यावर्षी महत्वाची संधी आहे, म्हणजेच गोल्डन चान्स आहे लिपिक होण्याचा, कारण की जागेचं प्रमाण जास्त आहे. तर निवड होणाऱ्या उमेदवारांची संख्याही या ठिकाणी जास्त असणार आहे. यामध्ये पहा मित्रांनो, आजची जी म्हणजे 25 एप्रिल रोजी आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यामध्ये जागेसंदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. तर आपण अगोदर प्रसिद्धीपत्रक पाहूया आणि त्यानंतर कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो त्याचीही चर्चा करू. तर पहा मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता शुद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023, दिनांकही पाहू शकता 25 एप्रिल 2024 रोजीचं हे शुद्धीपत्रक आहे. यामधील आपण इतर माहिती वाचणार नाही, कारण की 17 डिसेंबरला तुमची परीक्षा झालेली आहे. जवळपास सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणची माहिती आहे. यामधील फक्त जे पद आहे ते तुम्ही पाहू शकता. लिपिक टंकलेखक या संवर्गाकरिता, म्हणजेच महत्वाचं काय आहे, लिपिक टंकलेखक या संवर्गाकरिता नियंत्रक, शिधा वाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, त्यासोबतच रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, परभणी, वर्धा व गडचिरोली पुरवठा शाखा या 7 नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्येमध्ये किंवा आरक्षणामध्ये खालील प्रमाणे बदल सुधारणा करण्यात आलेली आहे. तर कोणत्या? हे 7 जे नियुक्ती प्राधिकारी आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेली आहे. आणि अगोदरचा चार्ट जो आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे डिटेलमध्ये, आणि तुम्ही जी जाहिरात आहे मूळ ती सुद्धा पाहू शकता. आणि आता हे नवीन या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये जर आता आपण जागा पाहिल्या तर 235 आहेत. या ठिकाणी रत्नागिरीच्या जर पाहिलं तर 24, त्यानंतर सांगलीच्या जर पाहिलं तर 25, या ठिकाणी कोल्हापूर 24, परभणी 25, वर्धा 14, गडचिरोली 20, असे हे एकूण पद जे आहेत ते सध्या नवीन म्हणजे सुधारणा करून देण्यात आलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता गटक सेवा मुख्य परीक्षा 2024 मधून 7482 पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. म्हणजे किती? आता अगोदरची जी संख्या आहे ती तुम्हाला वर दाखवतो. हे पाहिजे, सुरुवातीलाच त्यांनी अगोदरची संख्या दिलेली आहे ती होती 7510, आणि आता जे आहेत पद ते आहेत फक्त 7482. म्हणजे एवढा मोठा बदल झालेला नाही. पण पहा मित्रांनो, एक एक पदासाठी या ठिकाणी महत्त्वाचं असते. एक एक पद जे आहे ते महत्त्वाचं आहे. एकाच 3चा रेशो टायपिंगसाठी घेतला जाणार आहे आणि एक पद जर कमी होते तर 3 उमेदवारांचा नंबर या ठिकाणी कमी होतो. म्हणून अगोदरच्या जागा पहा आणि आताच्या जागा पहा. नक्कीच कितीही जागा कमी हो, मग त्या 10, 20, 30 का असो, पण त्याचा परिणाम होतोच. कारण की स्किल टेस्टला जे उमेदवार जाणार होते ते आता या जागा कमी झाल्या कारणाने त्यांचं सिलेक्शन जे आहे ते स्किल टेस्टसाठी होणार नाही आणि निकाल तो आहे तुमचा अंतिम लागेलच. यानंतर पाहूया आपण कट ऑफ बद्दल थोडीशी चर्चा करूया. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे कट ऑफ बद्दल, पण तरी काही उमेदवारांचे मेसेज येतात. 2 अपडेट आपण दिले रिझल्ट संदर्भात. त्यामध्येही डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला वारंवार कट ऑफ संदर्भात विचारलेली दिसते. तर पहा मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता ओपनचा जो कट ऑफ आहे तो जनरल कॅटेगरी बद्दल आपण बोलतोय 180 ते 190 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. आता नक्कीच काही उमेदवार म्हणतील की हे प्रश्न आहे का, तर हे प्रश्न नाही, हे मार्क्स बद्दल आपण बोलतोय. प्रश्नाचा इथे विषय नाही. 180 ते 190 मार्क जर असतील तर ओपन कॅटेगरीचे चान्सेस आहे टायपिंग टेस्टसाठी. म्हणजे हा कट ऑफ आपण कशाचा सांगतोय, स्किल टेस्टसाठी पात्र जे होतील उमेदवार त्यांच्याबद्दल. तर 180 ते 190 या दरम्यान ओपनचा कट ऑफ राहू शकतो. आणि विशेष म्हणजे काय, तर यावरून असं नाही की 170 160 ज्यांना आहेत ते लागू शकत नाही. हा एक सर्वसाधारण अंदाज आहे. मागील कट ऑफ बघता, म्हणजे मागे ज्या परीक्षा झाल्या त्यांचा अंदाज घेऊन, पेपरची काठिण्य पातळीचा अंदाज घेऊन आणि जागेचा अंदाज घेऊन हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे. आणि पहा मित्रांनो, हा एक अंदाज आहे. नक्की काय होईल काहीच सांगता येत नाही. कितीही कमी कट ऑफ येऊ शकतो. जसं की आपण पूर्व परीक्षेमध्ये पाहिलं होतं, कट ऑफ 19 इतका कमी आला होता. म्हणून हे फक्त अंदाज आहे. असंच होईल असं नाही. तुम्हाला काय वाटते तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. त्यानंतर पहा मित्रांनो, ओबीसी जर आपण पाहिलं तर 170 ते 180 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. नंतर एससी कॅटेगरी 164 ते 174 या दरम्यानच्या मुलांना स्किल टेस्टसाठी पात्र ठरवण्यात येऊ शकते. त्यानंतर पहा 158 ते 166 एसटी कॅटेगरीसाठी. नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं जर आपण पाहिलं तर 176 ते 186 या दरम्यान ईडब्ल्यूएसचा कट ऑफ लागू शकतो. आणि एनटीचं जे कॅटेगरी आहे ती 172 ते 182 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. एसबीसी जर आपण पाहिलं तर 170 ते 180 या दरम्यान लागू
शकतो. तर पहा मित्रांनो, एकंदरीतच आपण सर्व कॅटेगरीचे कट ऑफ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्वसाधारण जनरल कॅटेगरीसाठी आपण पाहिलं. यामध्ये आणखी जर तुम्ही जे समांतर आरक्षण आहे त्यानुसार गेले तर नक्कीच कट ऑफ जो आहे तो कमी लागत असतो. मग ते स्पोर्ट्स असो, एक्स सर्व्हिसमॅन असो, त्यांचा कट ऑफ हा जनरल कॅन्डिडेटपेक्षा कमीच लागत असतो. तुमचे काही आणखी डाउट्स असतील तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.